महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जाते। आवादा कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी ज्यामध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड हा आज पुण्यामध्ये शरणागती पत्करणार असल्याची माहिती समोर येते आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। 11 वाजेपर्यंत पुणे या ठिकाणी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे, तपासाला सहकार्य करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उद्धव, वाल्मिक कराड आज पुण्यामध्ये पोलिसांना शरण येणार असल्याचं समजते, महत्त्वाची बातमी आहे, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच विश्वसनीय सूत्रांनी या पद्धतीची आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे की ठीक 11 वाजता जे आहे ते समर्थकांना घेऊन वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांकडे जाणार आहे आणि पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याची भूमिका जी आहे ते त्यांनी केलेली आहे। कारण की सातत्याने आपण बघू शकतो की युद्ध पातळीवर वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी जे आहे ते पोलिसांकडून प्रयत्न होत होते आणि कुठं ना कुठं त्यांच्या सगळ्या आर्थिक नाड्या असतील, त्याचबरोबर सगळे त्यांच्या ज्या प्रॉपर्टी असेल या सगळ्या गोष्टीवर टाच आणल्यानंतर वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की 11 वाजेपर्यंत पुण्याच्या CID ऑफिसमध्ये किंवा पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा शरणागती पत्करणार आहे। समर्थकांना घेऊन जे आहे ते पोलिसांकडे जाणार असल्याची देखील माहिती जी आहे ते सूत्र आपल्याला देत आहे। त्यामुळे या घटनेकडे, या सगळ्या विषयाकडे आपलं लक्ष असणारच आहे। अगदी उद्धव, या सगळ्या घडामोडीकडे तुमचं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।